आज आपण चरित्र बघणार आहोत की महाभारतातील स्त्री व्यक्तिरेखा अंबा। मूळ स्वरूपामध्ये कौरव आणि पांडवांचा इतिहास आहे। सत्यवती आणि शंतनू राजांचा विवाह तो झालेला आहे, परंतु शंतनू राजांना दोन पुत्र आहेत, विचित्रवीर्य आणि चित्रांगद। चित्रांगद एका लढाईमध्ये मारले गेलेले आहेत आणि लहान असून सुद्धा विचित्रवीर्य गादीवर बसलेले आहेत। मग याच विचित्रवीर्यांना पुढे आता विवाह प्रस्ताव। मग या विवाहासाठी मातेनं सत्यवतीनं भीष्माचार्यांना प्रार्थना केली। त्यांना सांगितलेलं आहे की ही राजगादी सांभाळत असताना तुला त्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे आणि मातेची आज्ञा आहे। मग या हस्तिनापुरामध्ये स्नुषा म्हणून कोणतेच कन्येला आणायचं विचार चाललेला आहे आणि अशातच समजलेलं आहे की काशी राजानं त्याच्या 3 कन्यांचं स्वयंवर मांडलेलं जाहीर झालेलं आहे, अंबा, अंबिका आणि अंबालिका। आता याच स्वयंवरासाठी आपण जावं आणि आपल्या भावासाठी त्या कन्यांना आणावं हा विचार भीष्माचार्यांनी केलेला आहे। आणि रथात बसलेले आहेत, रथ जोरात चाललेला आहे आणि हस्तिनापुरामधून निघालेला रथ आता काशीराजाच्या दरबारात आलेला आहे। देशोदेशीचे राजे त्या स्वयंवरासाठी आलेले। भीष्माचार्यांना बघितल्याबरोबर सगळे राजे अवाकच झाले, एवढं वय आणि हे का स्वयंवरासाठी आले। बरं, ज्ञात असलेली भीष्माचार्यांची प्रतिज्ञा तो विवाहासाठी म्हणून यांची तर तयारी नाहीच, तरी देखील हे हस्तिनापुराहून आलेले आहेत, रथ हाकत आलेले आहेत। संपूर्ण दरबारामध्ये बसलेले राजे एकमेकांकडे बघतेच आलेले आहेत। त्या राजांची प्रश्नार्थक मुद्रा बघितल्यानंतर भीष्माचार्यांनी सांगितलंय की मी अजन्म अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा घेतलेली आपल्या सर्वांना माहीतच आहे, परंतु लक्षात घ्या, मी या कन्या माझ्या भावासाठी विचित्रवीर्यासाठी नाही लावली। कोणत्या राजाची हिंमत आहे तो माझ्याशी लढाई करेल आणि या कन्यांना मला नेत असताना अडवेल। राजे अवाक झाले। 3 कन्यांना त्यांनी घेतलेलं आहे, रथात बसवलं आणि रथ निघालेला आहे। थोड्या अंतरावर रथ गेला तेव्हा शाल्वराजे पुढे आलेले। शाल्वराजांबरोबर भीष्माचार्यांची द्वंद्व युद्ध झालं, घनघोर लढाई झाली आणि हा शाल्व आता तुला जीवदान देतो, पाहिजे तर जीवदान घे, नाही तर चल चालता हो माझ्या रस्त्यातून। शाल्वाला बाजूला केलं। पाहता पाहता रथ हस्तिनापुराच्या मार्गावर आलेला आहे। या 3 कन्यकांना आणल्यानंतर फार स्वागत झालं त्यांचं। सत्यवती माता तर केवढे आनंदून गेले, पुत्राने कार्य करावं तसं कार्य आपण केलेलं आहे। हस्तिनापुराचं राज्य चालवण्यासाठी या राजगादीला पुढे नेण्यासाठी आपण योग्य पद्धतीचं कार्य केलंय। बरं, मातेने शाबासकी दिली, 4 दिवस पर्यंत घेऊन येते आणि आज मातेशी भीष्माचार्यांचा जरा संवाद सुरू आहे, कारण आणलेल्या कन्यकेचा विवाह झाला पाहिजे आणि तो विवाह अगदी चांगला मुहूर्त पाहून आपल्याला करायचा आहे। वार्तालाप तो झाला, विवाहाचा मुहूर्त सुद्धा ठरला। अंबिका आणि अंबालिका अत्यंत आनंदी येत आहेत, कारण मूळ स्वरूपामध्ये पूर्वापार आपण बघतो की कन्यकांना पळवून नेलं जायचं, विवाह ज्या ठिकाणी लावायचा तो मुहूर्त पाहिला जायचा आणि विवाह व्हायचा। हे काही वेगळं नव्हतं, त्या कालखंडामध्ये सुद्धा फारसं वेगळं नव्हतंच, तोच प्रघात होता ना। कारण कुणीतरी राजांना आपलं कर्तृत्व दाखवायचं आणि त्या कन्येला आणायचं।
पण या ठिकाणी फक्त भीष्माचार्यांनी आणलं. काही का असे ना, दरबारामधून आपल्याला आणलेलं आहे आणि आपला विवाह होणार आहे, या आनंदामध्ये या दोघी जणी आहेत. पण अंबेचं काय? विचार करते झाली, उद्या विवाह आहे. मूग गिळून बसणं चांगलं नाही आहे. नाहीतरी मला माझं म्हणणं तर सांगावं लागेल. विचार केला आणि भीष्माचार्यांकडे बातमी पाठवली, मला आपल्याबरोबर जरासा वार्तालाप करायचा. धिटाईनं अंबा सांगते वार्तालाप करायचा म्हटल्यानंतर भीष्माचार्यांनी आपल्या दरबारामध्ये त्या अंबेला बोलवून घेतलं आणि आता भीष्माचार्यांचा आणि अंबेचा संवाद सुरू झाला. आपण हस्तिनापुराच्या गादीवर बसविण्यासाठी तिघींना पळवून आणलेला आहे, परंतु राजे भीष्म पितामह, मी आपणास एक सांगू इच्छिते. शाल्व आपल्याला अडवायला आले होते, मनानेच मी आधी शाल्वाला वरलेला आहे. त्यामुळं ज्या स्त्रीनं मनाने इतर पुरुषाला वरलेला असेल, ती कन्या आपल्या घरामध्ये स्नुषा म्हणून काय ती येणार आहे? माफ करा, परंतु आपल्याला सांगते की माझं शाल्वावर आधीपासूनच प्रेम आहे. विवाह करण्याचा आम्ही अनावका सुद्धा घेतलेले आहे. हा, पित्याला म्हणाल तर याबाबत पित्याला कोणत्याही पद्धतीची माहिती आम्ही दिलेली नाही, कारण मला त्याची गरज पण नाही वाटली. कारण मी विचार केला होता की शाल्व हा अत्यंत पराक्रमी राज आहे. ते पराक्रमी असणारे शाल्व राजे स्वयंवरामध्ये हवा तो पण माझ्या पित्याने मांडलेला असेल तर तो जिंकतील, आणि नाहीच जिंकला तर आपल्या शौर्यावर इतर राजांना हरवून मला रथामध्ये बसवून देतील याची मला खात्री होती. आणि म्हणूनच का कोण जाणे ही गोष्ट मला पित्याला सांगायची नाही, म्हणून मी पित्याला नाही सांगितलं. पण मातेला मात्र याबाबत सर्व काही माहिती आहे. आणि माझी आपणास विनंती आहे की ज्या कन्येचं इतर पुरुषावर मन गेलेलं असेल, ती कन्या आपल्या हस्तिनापूरच्या घराण्यातली स्नुषा म्हणून येणार ती कशी? माफ करा, माझ्या मनातलं मी सगळं सांगितलेलं आहे. या पुढचा निर्णय आपल्याला घ्यायचा. अंबेनं दिलेली माहिती भीष्माचार्यांनी ऐकली आणि विचार केला की ज्या स्त्रीचं मन या घरामध्ये नाहीये, ज्या स्त्रीचं मन तिनं मनानेच आधी वरलेल्या पुरुषावर जडलेलं आहे, तिला आपल्या घरची स्नुषा म्हणून आणण्यात काहीच अर्थ नाही. काय करते विचार केला आणि दुसऱ्याच दिवशी भीष्म पितामहांनी रथ बोलवला आणि अंबेची मानानं पाठवून दिली. रथात बसलेली अंबा, रथ निघालेला आहे आणि तो निघाला त्यावेळेला मनामध्ये विचार करतेय की माझं वर्तमान आता बदलत आहे, भवितव्य अत्यंत उच्च असेल. मी मनाने वरलेल्या शाल्वा बरोबर मला विवाह करायचा आहे आणि भविष्याचे वेगवेगळ्या प्रकारचे मनोरे रचत आज रथामध्ये बसलेली अंबा प्रत्यक्षामध्ये शाल्व राजाच्या दरबारात आली. राजे राजे, मी आपणासाठी भीष्माचार्यांना डावलून आलेली आहे. त्यांच्या रथामध्ये त्यांनी नेलेलं असताना सुद्धा आपल्यासाठी मी आले. राजे माझा स्वीकार करा, राजे माझा स्वीकार करा. शाल्व राजाच्या दरबारात आल्यावरती हाक देत असताना शाल्व राजे आतल्या गर्भगृहामध्ये असताना बाहेर आलेले आहेत आणि अंगणात उभ्या असणाऱ्या त्या अंबेकडे बघून म्हणतात, कोणा पण धिक्कार असो त्या अंबेचा. शाल्वराजे, ज्या स्त्रीला भीष्माचार्यांनी पळवून नेलेला आहे ती पुन्हा माझ्या दरबारात वापस आलेली आहे, तिच्याशी विवाह करतील तरी कसा? अंबे, तुला हवं त्या ठिकाणी तू जाऊ शकते. मी तुझा स्वीकार करावा याचा विचार सुद्धा करायची गरज नाही. आणि हा, भीष्माचार्यांनी जर तुला पळवून नेलं होतं तर तू त्याच भीष्माचार्यांकडे जा, त्यांच्याशीच हवा तर विवाह करून घे. वर्तमानाचे रंगवलेले, भविष्याचे रंगवलेले वेद
अपूर्ण राहणार. काय आहे? दुसऱ्याच क्षणाला काय मोगलून रडत उभी असणारी अंबा दिसते. नाही राजे, या पद्धतीने तुम्ही माझा अव्यय करू नका. अहो, कितीतरी पद्धतीने मी विनवण्या करून आलेली आहे. आपल्या बरोबर मी प्रेमाच्या अनाभाका घेतलेल्या सुद्धा तिथे सांगितलेलं आहे आणि म्हणूनच हे सत्य स्वीकारून त्यांनी मला पाठवलं. बरोबर आहे, तू म्हणतीस ते बरोबर आहे, पण ज्या स्त्रीला कुणीतरी पळून नेलं होतं त्यावेळेला रथामध्ये बसत असताना तुझ्या लक्षात नाही आलं? भीष्माचार्य तुला ओढून नेत होते त्यावेळेला जर तू थांबली असतीस आणि त्यावेळेला सांगितलं असतं तर कदाचित मी तुझा स्वीकार पण केला असता. पण आता हवा त्या ठिकाणी तू जाऊ शकतेस, माझा तुझा काहीही संबंध नाही. काय करायचं? या परिस्थितीला माझ्या कोण कारणीभूत आहे? शाल्वराजाच्या दरबारातून बाहेर पडत असताना आंबेने विचारले. आता ती विचार करायला लागली, धिक्कार असो, पण मी धिक्कार कुणाचा करू? ज्या परमात्म्याने, ज्या विधात्याने मला घडवलंय त्याचा, का ज्या माझ्या पित्यानं माझं स्वयंवर मांडलं त्या पित्याचा, का ज्या भीष्माचार्यांनी मला रथामध्ये ओढवून नेलं त्या भीष्माचार्यांचा, का या शाल्वाने मला धिक्कारलं या शाल्वाचा? मी धिक्कार कुणाचा करू? हा प्रश्न मी नियतीलाच विचार. पण आता जाऊ तरी कुठे? कारण कन्या पित्याकडून निघालेली आहे त्यावेळेला माहेर तिला तेव्हाच दुरापास्त झालेला. भीष्माचार्यांनी नेलं तर मानाने त्यांनी पुन्हा माझी पाठवणी केली होते. त्याच दरबारामध्ये पुन्हा काय म्हणून मी जाणार? शाल्वाने तर मला धिक्कारलेलंच आहे, मी कुठंच नाही. हा विचार करत करत अंबा आता मनाने पक्क ठरवते आहे आणि माझ्या या परिस्थितीला कोण कारणीभूत आहे याचाच विचार करत 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 आता आंबेच्या मनाने पक्क ठरवलेला आहे की जो कोणी माझ्या या परिस्थितीला कारणीभूत असेल त्याचा शोध मला घ्यायचा. नुसताच शोध नाही घ्यायचा, तर माझ्या या परिस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या त्याला धडा शिकवायचा. विचार करते, मनातून विचार जात नाही. करत 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 आता आंबेच्या मनामध्ये विचार आलेला आहे की छे, या परिस्थितीला कारणीभूत कोण आहे याचा शोध घेण्यासाठी भीष्माचार्यांच्या दरबारात मला जायचं नाही, पित्याच्या दरबारात जायचं नाहीये. शाल्वाने तर धिक्कारलंय, मी जाऊ कुठं? मनात विचार करत करत आता अरण्याचा रस्ता धरला. बरं, याच अरण्यात येत असताना पुन्हा विचार केला की मी आधीच अरण्यात जाण्यापेक्षा ऋषी मुनींच्या सहवासात जात आहे आणि आज आंबा या सगळे तपश्चर्या करणारे ऋषी आहेत त्या ऋषींच्या दरबारात आले. अत्यंत देखणी असणारी ती राजकन्या, ऋषी मुनींनी तिचा सत्कार केला. येण्याचं कारण विचारलं. ते कारण सांगत असताना झालेल्या पूर्ण परिस्थितीचा पुन्हा आढावा घेण्यात आलाय आणि तिने सगळं काही सांगितलं. माझ्या या परिस्थितीला कोण जबाबदार आहे आपण तुम्ही सांगू शकाल? आणि त्याचा मला बदला घ्यायचा आहे आणि म्हणून आपण सगळ्यांसोबत मी तपश्चर्या करू इच्छिते. ऋषी मुनी विचार करतायत, एवढी देखणी कन्या आपल्यासोबत तपश्चर्या करत असेल आपल्या तपश्चर्येमध्ये नक्कीच बाधा येणार आहे. त्यापेक्षा तिला तपश्चर्येपासूनच दूर ठेवलेलं बरं. तो विचार करत असतानाच त्या ठिकाणी दुसरे ऋषी आले, होत्रवाहन नावाचे ऋषी आले. बरं, हे होत्रवाहन आंबेचे आजोबा आहेत. आता ऋषी मुनींनी सांगितलं की आंबे, आजोबांशी सल्ला मसलत कर, झालेला सर्व वृत्तांत आजोबांना सांग, ते म्हणतील त्या पद्धतीने तू पुढे जाऊ शकतेस. एका अर्थानं ऋषी मुनींचं काम पण झालं. आता आपल्या आजोबांबरोबर चर्चा करत असताना झालेला पूर्ण वृत्तांत त्यांना सांगून झालेला आहे. ऐकत असताना त्यांच्या मनात विचार आला की भीष्मानी हे केलेलं आहे ना, मग या भीष्माचार्यांनी जर माझ्या नातीला
या पद्धतीच्या अडचणीत टाकला असेल तर त्यांना सांगावं लागेल, विवाहापासून तिला च्युत केलेला आहे, आता आपणच तिच्या बरोबर विवाह करू. अन्यथा दुसरा कोणता तरी मार्ग सापडावाच लागेल. आणि आज आजोबा सांगतायत, काही काळजी करू नकोस. भीष्माचार्यांचे जे गुरु आहेत परशुराम उद्याच या आश्रमात येणार आहेत. आपण त्यांच्याशी सल्ला मसलत करू. 1-2 दिवस पर्यंत वाट पाहणं भागच. अंबा तिथेच राहिलेली आहे, आता सुरक्षित आहे आजोबांची सोबत. 2 दिवसानंतर परशुराम जेव्हा आले तेव्हा पुन्हा तीच परिस्थिती सांगण्यात आली आणि होत्रवाहन म्हणतायत, परशुरामजी आपण आपले स्नेही आहात. माझी नात काय आणि आपली नात काय एकच आहे, तिला न्याय करून द्यावा. भीष्माचार्य आपले शिष्य आहेत, तेव्हा शिष्याला गुरूंनी सांगितलेलं कार्य करावंच लागेल. तेव्हा काय ते आपणच पाहू. संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आणि परशुरामांनी भीष्माचार्यांना निरोप पाठवला की आंबेला पळवून नेलेलं होतं, तेव्हा आंबेशी विवाह करावा. छे, आपण गुरु असाल तरी ठीक आहे, परंतु अजन्म अविवाहित राहण्याची मी प्रार्थना घेतलेली असताना गुरु महाराज आपण मला अडचणीत टाकू नका. भीष्माचार्यांना निरोप पुन्हा पाठवण्यात आला की गुरूंची आज्ञा मान्य करायची नसेल तर युद्धासाठी सामोरे या. बरं, परशुरामांनीच संपूर्ण विद्या आपल्या शिष्याला दिलेली असल्या कारणाने शिष्यही तेवढेच तरबेज आणि गुरुही तेवढेच. प्रत्यक्षात गुरु शिष्यांचं युद्ध सुरू आहे. कुणीच माघार घेणार नाही ही गोष्ट नारदजींना माहित होती, म्हणून नारदजी आलेले आहेत आणि मध्यस्थी करून त्यांनी दोघांनाही न हारता एकमेकांपासून दूर केलेला आहे. परशुराम म्हणतात शिष्य असावा तर असा, कारण हा हारलेला नाही. परंतु या परिस्थितीवर तोडगा निघालेलाच नाही. आता काय करता येईल हा विचार करत असताना अंबेनी ठरवलेले कुणीही ऋषीमुनी माझ्या सहकार्याला येत नाही. आता मला माझंच काय ते करावं लागेल. काय बरं करता येईल हा विचार पुन्हा मनामध्ये सुरू झालेला आहे. आणि आता मात्र तपश्चर्याच करायची, आपण एकटीनं तपश्चर्या करायची हा विचार आंबेच्या मनात आला. बरं, साधी मोठी तपश्चर्या. 6 महिनेपर्यंत यमुनेच्या पाण्यामध्ये उभं राहून तपश्चर्या झाली. 6 महिनेपर्यंत झाडाचं एक पान पडलं तर तेवढं पान भक्षण करूनच तपश्चर्या झाली. 6 महिनेपर्यंत पायाच्या अंगठ्यावर उभं राहून तपश्चर्या झाली आहे. अशी दारुण तपश्चर्या आंबेची सुरू आहे. या तपश्चर्याचंही फलित आपल्याला मिळत नाही हा विचार आंबेला केला. आणि आता भटकंती करायला सुरुवात केली. ही भटकंती करत करत आज आंबा त्या रानावनात जाते आणि प्रत्यक्ष गंगा माता समोर आलेली आहे. ती गंगा माता विचारते, सगळे ते अगं आंबे, तारुण्य तुझं एवढं असताना अशी दारुण तपश्चर्या का करतेस? त्यावेळेला गंगेला उत्तर देत असताना आंबा सांगतेय की मी खूप विचारांती ठरवलेलं आहे की माझ्या या परिस्थितीला कारणीभूत फक्त एकटे भीष्माचार्य आहेत आणि त्या भीष्माचा वध करण्यासाठी मी दारुण तपश्चर्या, आपल्याच पुत्राच्या वधासाठी तपश्चर्या चालू आहे. दुसऱ्याच क्षणाला त्या गंगेनं आंबेला शाप दिलाय की लक्षात घे, तू एक अत्यंत भयंकर अशी नदी होशील ज्याच्यामध्ये सुसरी आणि मगरी असतील आणि त्या पद्धतीची जर गंगा नदी असेल तर तुला बघून सुद्धा लोक घाबरतील. त्या शापाकडे लक्ष दिलेलं नाही आहे, परंतु आता तपश्चर्या वाढलेलीच. 12 वर्षपर्यंत तपश्चर्या झाली. त्या तपाचं तेज एवढं वाढलेलं आहे की आता मात्र या चराचर सृष्टीमध्ये सगळीकडे दाह निर्माण होतो. ऋषीमुनी घायाळ झालेले आहेत.
सर्वजण घायाळ झालेले आहेत, कारण एका स्त्रीनं कुणाच्या तरी वधासाठी 12 वर्षापर्यंत केलेली तपश्चर्या, त्या तपाचं तेज दाह सर्वत्र पसरलं. आता सगळ्या देवतांनी मिळून तिची तपश्चर्या थांबली पाहिजे असा विचार केला आणि शंकराकडे आला. शंकराला पाचारण करून त्यांनी सांगितलेले की काही झालं तरी एका स्त्रीचं तप थांबलं पाहिजे, कारण त्या तपाची शक्ती एवढी वाढलेली आहे. आज ते तप करत असताना प्रत्यक्षात शंकर आंबेच्या समोर आले. बोला काय हवं तुला? कशासाठी एवढं दारुण तप चालू? माझ्या या परिस्थितीला कारणीभूत असणाऱ्या भीष्माचार्यांचा माझ्या हातून वध झाला पाहिजे, एवढं एकच मागणं आहे माझा. तथास्तु होईल तुझ्या हातूनच भीष्माचा वध होईल, पण या जन्मात पुढच्या जन्मात माझ्या हातून भीष्माचा वध होणार आहे, मला एवढंच पाहिजे होतं. या जन्मात नाही आहे, मग माझं या जन्मात काम संपलेलं आहे. आंबेने विचार केला आणि वनातल्या काट्या कुट्या गोळा केल्या, मोठा अग्नी निर्माण केला. त्याला अग्नी दाह मोठ्या प्रमाणावर सुरू असताना भीष्मवधासाठी म्हणून त्या अग्नीमध्ये उडी टाकली आणि आपलं जीवन संपलं. शंकरांनी वर दिले. परंतु आज आपण समाजामध्ये बघतो की कित्येक मुली आपल्या मनासारखा आपला पती मिळाला नाही तर विघातक मार्गाने जाताना बघतो. आंबेसारखीच जिद्द कुणीही करायची नाही, एवढं एक मात्र यातनं आपल्याला शिकावं लागलं. परंतु झालं काय तर इकडं द्रुपद राजे, त्यांना सुद्धा मुलबाळ नाही. द्रौपदीचे पिता पण नंतर येते, पण आधी मुलबाळ नाही आहे आणि मूल व्हावं यासाठी त्यांची पण दारुण तपश्चर्या आहे. परंतु त्यातही ही दारुण तपश्चर्या कशासाठी, तर त्यातही द्रोणाचार्यांनी, हा प्रसंग आपण द्रौपदीच्या वेळेस अजून घेणार आहे, परंतु द्रोणाचार्यांनी आपला पाडाव केला होता, आपल्याला हरवलेलं होतं आणि अपमान केला होता. त्या अपमानाचा बदला घेणारा मुलगा आपल्याला पाहिजे, हाही विचार होता. आणि मुलबाळ नाहीच आहे, शंकराची आराधना सुरू झाली. ज्या वेळेला इकडं अग्नीमध्ये स्वतः आंबेनं स्वतःला संपवलेले, त्याच वेळेला इकडं द्रुपद राजे आपल्याला पुत्र नाही म्हणून शंकराची आराधना करतात. ती आराधना सुरू असताना शंकर प्रसन्न झाले आणि द्रुपद राजांना, पती पत्नी दोघेही शंकराच्या समोर आहेत. त्यावेळेस ते सांगतात की आम्हाला मुलगा पाहिजे, भीष्माचार्यांचा वध करेल असा मुलगा पाहिजे, आम्हाला मुलगा पाहिजे. मुलगा पाहिजे एवढं म्हटल्याबरोबर शंकराने आपल्याला एक मुलगी होईल, तीच पुढे मुलगा होईल असं वाटतं. नाही नाही नाही, आम्हाला मुलगी नकोय, आम्हाला मुलगा पाहिजे. प्रत्यक्ष शंकर म्हणतायत की एकदा भगवंताच्या मुखातून निघालेली वाणी वेगळी होणार नाहीये, आपल्याला मुलगीच होईल. काही कालखंडानंतर तीच मुलगी मुलगा वर मिळालेला. आता प्रत्यक्ष स्वरूपामध्ये भगवंतानी वर दिलेला आहे म्हटल्यानंतर द्रुपद राजे आणि राणी अत्यंत आनंदात आहेत. भगवंतानी दिलेला वर तो चुकीचा म्हणत नाही. काही कालखंडानंतर प्रत्यक्ष द्रुपद राजाची पत्नी गर्भवती झाली. भगवंतानी दिलेला वर आहे तो खोटा ठरणार नाही. या नादामध्येच दोघांनी ठरवलेले की आपल्याला जी मुलगी होईल, काही झालं तरी त्या मुलीला आपण सगळ्यांसमोर मुलगी आहे दाखवायचं नाहीये. झाल्याच क्षणाला द्रुपद राजांना मुलगा झाला ही बातमी पसरवायची.
एका कन्येनं जन्म घेतला, परंतु प्रासादामध्ये सर्वत्र मुलगा झाला ही बातमी पसरली. आता राजदरबारामध्येच तिचं वाढणं चालू आहे म्हटल्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये विवस्त्र अवस्थेमध्ये तिला कधी ठेवण्यात येणारच नव्हतं. मुलगा म्हणूनच आणि नाव शिखंडी ठेवण्यात आलं. करता करता बरेच दिवस लाडाकोडात वाढणारी मुलगी जशी जशी मोठी व्हायला लागली तशी तशी शरीरावर त्या मुलीच्या सगळ्या छटा दिसायला लागल्या. त्यावेळेला राजाला आणि राणीला असं वाटायला लागलं की आपलं बिंग उघडं नको पडायला, पण काही झालं तरी भगवंताचा आशीर्वाद खोटा होणारच नाहीये, मग त्यापेक्षा आपण हिचा विवाह केला. आणि विवाह केला तर हा विचार मनात आला आणि राजाने त्या शिखंडीच्या विवाहाची बातमी सर्वत्र पसरवली. प्रत्यक्ष द्रुपद राजाच्या दरबारामध्येच आपली कन्या जाणार आहे असा विचार करून एका राजाने मुलगी पण दिली. शिखंडीचा विवाह अत्यंत तुच्छ पद्धतीनं साजरा करण्यात आला. विवाह झाला. आज खऱ्या अर्थानं पती पत्नी एकत्र येण्याची रात्र. आता जी मुलगीच आहे ती विवाह करून आलेल्या दुसऱ्या मुलीबरोबर सुद्धा मुलगी म्हणून सोबत येणार आहे. त्या शयनगृहामध्ये त्या शयन कक्षात दोघी जणी आल्यानंतर मुलीच्या लक्षात आलं की आपण फसले गेलोय. आपल्या पित्याला फसवण्यात आलेलं आहे. आपण पूर्णतः फसल्या गेलेलो आहोत, कारण जिच्याशी आपला विवाह झालेला आहे ती कन्याच. दुसऱ्याच दिवशी तिने ही बातमी आपल्या पित्याकडे कळवली. अर्थातच पित्याकडे बातमी जायला बराच कालखंड गेला, परंतु द्रुपद राजांनी आपल्याला फसवलेला आहे. कोणत्याही पद्धतीने या फसवलेल्या पद्धतीचा बदला घेता आला पाहिजे असा काहीसा विचार केला आणि त्या राजाशी लढाई करायची म्हणून राजा फसवलेल्या राजाकडे द्रुपद राजाकडे सेना घेऊनच आला. थोडक्यात काय आता युद्ध होणार आहे आणि शिखंडीने विचार केला काय करावं, काय करता येईल, कारण काही झालं तरी देखील आपण फसवलं म्हणून आपल्या पित्यावर शस्त्र चालून आलेले राजे खोट्याला सामोरे जात असताना हरून जाते आणि या गोष्टीला आपल्याला सामोरे जावं लागेल. नाही, त्यापेक्षा आपल्या पित्याला यातनं काहीतरी वाचवलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. पित्याला वाचविण्यासाठी म्हणून शिखंडी घराबाहेर पडली. पळत 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 निघालेला आहे. भटकंती करत आज वनात आले आणि त्या वनात इतरत्र बघत असताना एक महाल दिसतोय. त्या महालामध्ये आलेले कुणाचा महाल आहे? यक्षांचा महाल. आणि त्या यक्षाच्या महालामध्ये शिखंडी आल्यानंतर धाय मोठ्याने रडायला ओरडायला सुरुवात केली. त्यावेळेला त्या महालामध्ये असणारा यक्ष समोर आलेला आहे आणि त्या यक्षाने विचारलं काय झालं, का बरं रडणं सुरू आहे. त्यावेळेला शिखंडीने संपूर्ण वृत्तांत सांगितलं आहे की माझ्या पित्यावर या पद्धतीनं खोट्याचा आरोप करून सेना घेऊन राजे आलेले आहेत. माझ्या पित्याला सामोरे जावं लागणार आहे. मी स्त्री आहे, परंतु यक्षा माझी करुणा आपल्याला आली तर फक्त एवढंच एक करावं, काही कालखंड पर्यंत मला आपलं पुरुषत्व द्यावं. एवढी सगळी माहिती कळाल्यामुळं यक्षाला शिखंडीची दया आलेली आहे किंवा आणि सांगितलंय हरकत नाहीये, काही का मी विनंती करते. आधी शिखंडीने सांगितलंय की आपलं पुरुषत्व माझं काम झालं की मी पुन्हा आपल्याला परत करेन. तेवढ्या कालखंडापर्यंत जर आपण माझी मदत केली तर फार उपकार होतील.
बातमी ऐकली, करुणा आली आणि यक्षानं काही कालखंडासाठी म्हणून शिखंडीला आपलं पुरुषत्व घेतलं. पुरुषत्व मिळाल्याबरोबर शिखंडी पुन्हा पळत दरबारात आले आणि आपल्या पित्याला सांगितलेलं आहे की पिताश्री, चाल करून येणाऱ्या राजांना सांगा की आधी परीक्षा घ्या आणि मग ठरवा. आपल्या मुलीनं आपल्याशी खोटा वार्तालाप केलेला आहे. खोटा वार्तालाप? हो, माझ्याजवळ आहे ते पुरुषत्व. ऐकल्याबरोबर राजा आणि राणी आनंदात आलेले आहेत, कारण भगवंताने दिलेलं वाक्य खरं होणार आहे याची प्रचिती येणारच होती. दरबारात सगळीकडे आनंदी आनंद पसरला आहे. आतापर्यंत चिंतेत असणारे चिंता मुक्त झालेले आहेत आणि त्या राजांना निरोप पाठवलाय की राजे, आपल्या मुलीनं आपल्याला खोटा वार्तालाप करून सांगितलेला आहे की माझा जिच्याशी विवाह झालेला आहे ती कन्या आहे. हवं तर आपण त्याची परीक्षा करू. दूतांतर्फे आलेला निरोप ऐकल्याबरोबर स्वारी करण्याचं सोडून खरं काय खोटं काय हा विचार करावा म्हणून राजांनी आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या 4 वेश्या सोबत घेतल्या आणि द्रुपद राजांच्या दरबारात. त्या वेश्यांना सांगितलं की आपण आत जावं, शयन कक्षामध्ये जावं आणि हा खरंच पुरुष आहे का स्त्री आहे त्याची अगदी उच्च पद्धतीने आपण परीक्षा घेऊ. 2-3 रात्रपर्यंत एक वेश्या दरबारात यायला लागलेली आहे. हा पुरुष आहे याची खात्री पटायला लागलेली आहे. आणि आज द्रुपद राजांनी आपल्या त्या स्त्रुषेच्या पित्याला सांगितलंय, आपणच ठरवा, आम्ही आपल्याशी खरं केलं आहे का खोटं. आपल्या मुलीने आपल्याला चुकीच्या पद्धतीने माहिती दिलेली आहे असाच काहीसा समज झाला. द्रुपद राजांची माफी मागितली आणि लढाईसाठी येणारी सेना विमुख होऊन परतली. आता पूर्वीच्या कालखंडापासूनच आहे की ज्याला आपण शब्द दिलेला असतो तो आपला शब्द पाळायचा आहे. म्हणून तो शब्द पुरुषत्व पुन्हा ज्याचं त्याला देण्यासाठी म्हणून शिखंडी निघालेला. परंतु याच कालखंडामध्ये काय झालेलं आहे की याच कालखंडामध्ये यक्षांचा महायक्ष असणारा तो यक्षांचा राजा त्याच मार्गाने निघालेला आहे. विमानात बसून ते विमान या मार्गाने चाललेलं असताना त्या यक्षांच्या राजाने, कुबेरांचा तो यक्षांचा राजा, त्यांनी सांगितलेलं आहे की आपण बराच कालखंड झाला विमान चालवत आहोत, आपल्या सगळ्यांना प्रवासाचा थकवा आलेला आहे, आपलाच महाल इथं आहे, आपण जरा वेळपर्यंत त्या ठिकाणी विश्रांती घेऊ. विमान थांबलेलं आहे आणि त्या यक्षांच्या राजाने विचार केला की या ठिकाणी एक यक्ष असताना सुद्धा, आपल्या राजाचं विमान समोर आलेलं असताना सुद्धा तो स्वागतासाठी पुढे आलेला नाही. काय ते योग्य बघा. पण आपल्याच पैकी 2-4 यक्षांना महालामध्ये पाठवण्यात आले. महालामध्ये ते आले त्यावेळेला त्यांनी बघितलं की स्त्री रूप धारण केलेला यक्ष कोपऱ्यामध्ये अत्यंत निवांत बसलेला आहे, कारण समोर येण्याची लाज वाटते. पुरुषत्व दिलेलं, स्त्रीत्व आहे, आंबेचं शिखंडीचं स्त्रीत्व त्यांच्याकडे. मग त्यांनी जेव्हा विचारणा केली त्यावेळेला खरा वृत्तांत सांगितला की काही कालखंडपर्यंत मी शिखंडीला माझं पुरुषत्व दिलेलं आहे, तिचं स्त्रीत्व माझ्याजवळ घेतलेलं आहे आणि त्या स्त्रीत्वाची मला लाज वाटत असल्या कारणाने मी राजांच्या स्वागताला समोर येऊ शकतो. माझ्या स्वागताला तो येत नाही, त्याला सांगा माझ्या माघारी माझी परवानगी न घेत असताना एका स्त्रीला पुरुषत्व दिलेलं आहे, त्यांनी स्त्रीत्व घेतलेलं आहे. आता मी शाप देतो की तो पुरुषच राहील आणि तू स्त्रीच राहील. यक्षाने दिलेला शाप, यक्षाच्या राजाने दिलेला शाप यक्षाला मिळालेला आहे. आपला शब्द पूर्ण करण्यासाठी शिखंडी दरबारात आलेला आहे, महालात आलेला आहे. आवाज दिला त्यावेळेला स्त्री रूप धारण केलेले
दिली. थोडक्यात स्त्रीच म्हणाली आहे, समोर आली आणि तो यक्ष समोर आला आणि तो सांगतोय की शिखंडी काय पुरुषत्व माझं मला वापस द्यायला आल्यास नाही, कारण कारण मला शाप मिळालेला आहे की तुला दिलेलं पुरुषत्व मला पुन्हा कधी वापस घेता येणार नाही, तेव्हा आता ते पुरुषत्व कायमस्वरूपी तुझ्याच जवळ आहे. भगवंताने दिलेले आशीर्वाद तोच स्त्री पुढे पुरुष होईल हे सत्य झालेले आहे. आणि पुढे याच शिखंडीच्या मागे थांबून अर्जुनाने भीष्माचार्यांवर बाण मारलेला आहे आणि याच शिखंडीच्या रूपाने आंबेनं घेतलेली प्रतिज्ञा पूर्णत्वास नेलेली आहे. एका अर्थाने आंबेच्या हातूनच दुसऱ्या जन्मामध्ये भीष्माचार्यांचा वध झालेला आहे. थोडक्यात काय शिकायचं आपण या चरित्रातून? आंबेच्या चरित्रातून अविवाहित कन्यांनी फक्त एकच घ्यायचंय. प्रत्येक चरित्रातून आपल्याला काहीतरी घ्यायचं असतं, पण आंबेच्या चरित्रातून एकच घ्यायचंय, ते म्हणजे 84 लक्ष योनीनंतर आपल्याला जर नरदेह मिळालेला असेल, त्या नरदेहाचं सार्थक करत असताना आपल्याकडून प्रत्येक वेळेला चांगलंच कार्य झालं पाहिजे. कुणाच्या तरी वधासाठी आपला संपूर्ण जीवन आपण घालवायला नकोय. आणि हेच जर एका अविवाहित कन्येला घेता आलं तर खऱ्या अर्थानं तिला त्या देहाचं सार्थक करता येईल अशी आपण किंवा करण्याची इच्छा तिच्या मनामध्ये निर्माण व्हावी अशी आपण प्रार्थना करूया आणि आजच्या वाणीला लिहावं. गोपाल कृष्ण भगवान की जय. 2 मिनिटपर्यंत आपण नामस्मरण करणार.